वार्तांकन रोखठोक बातमी। नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात आता एका नवीन प्रकरणामुळे चर्चेत आलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण इथं खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी केली असून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मोबदल्यात शासनाकडून जादा पैसे उकळण्यासाठी हा सर्व घाट घातल्याचा खळबळजनक आरोप आता स्थानिक स्तरावर केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार खरातनं कळमण परिसरात सुमारे 4 हेक्टर 48 आर अंदाजे 11 एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी केली आहे। विशेष म्हणजे ही जमीन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या नेमक्या रेखांकनात येते। शासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे खरातला या महामार्गाच्या मार्गाची माहिती आधीच मिळाली होती आणि त्याच आधारे त्यांनी ही गुंतवणूक केल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय। केवळ जमीन खरेदी करून खरात थांबला नाही तर भूसंपादनावेळी शासनाकडून कोट्यावधीचा मोबदला लाटण्यासाठी त्यानं शक्कल लढवली आहे। महामार्गासाठी जमीन ताब्यात घेताना त्यावर असलेल्या फळझाडांचं मूल्यांकन करून वेगळा मोबदला दिला जातो। हे लक्षात घेऊन खरातनं रातोरात 10 ते 12 फूट उंचीची मोठी आंब्याची झाडं आणून त्या जमिनीत लावली आहेत, जेणेकरून ही झाडं जुनी असल्याची भासवता येईल। एवढंच नव्हे तर डाळिंब पिकाला भूसंपादनात मोठा मोबदला मिळतो हे ओळखून प्रत्यक्षात शेतात डाळिंब नसतानाही 7-12 उतार्यावर डाळिंब पिकाची नोंद लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।